हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा होता, त्यासाठी मी ह्यांना म्हणजेच आमच्या आहोंना विचारले गोडात काय बनवू. ते म्हटले खीर बनव. तर चला स्टार्ट करूया रेसिपी. तर चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. तर रेसिपीसाठी आपण इथे घेतलेले अमूलचे तूप हे आमची मम्मी गुजरातहून घेऊन येते. हे दूध, हे वेलदोडे, बदाम आणि काजू, हे शेवया एवढ्या 5-6 जणांना खूप होतात. तर आपण ह्यामध्ये आता भांडं मी गरम करायला ठेवलं होतं, ह्यामध्ये टाकूया तूप. ह्यामध्ये थोडे काजू तळून घेऊया, त्यानंतर शेवया भाजून घेऊया ह्यामध्ये. आणि बदाम काही मी चिरून वगैरे टाकत नाही, बदाम मी मिक्सरला लावूनच टाकते. खूप छान अशी दाटसुद्धा होते खीर आणि चवीला पण मस्त लागते. तर ह्यामध्ये आपण आता दूध ॲड केलेलं आहे आणि मिक्सरमध्ये आपण वेलदोडे काय फक्त बारीक होत नाही, त्यासाठी साखर मी थोडी ॲड केली होती. ह्यामध्ये आपण आता बदाम पण ॲड करून बारीक करून घेऊया. तर ह्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकली होती एवढ्या दुधामध्ये आणि हे मिश्रणसुद्धा टाकलेले आहे ह्यामध्ये. तर आता थोडी खीर पातळच ठेवा, काय म्हणजे नंतर ती घट्ट होतेच गार झाल्यावर कुठलीही गोष्ट. तर आता हे बघू शकता किती दाट आलेली आहे. तर आपली खीर तयार आहे.